गोष्ट तुझी माझी भाग 4. 8व्या महिन्यात तर तिला चालायला सुद्धा त्रास होत होता. बाळाच्या हालचालीमुळे रात्र रात्र तिला झोप लागायची नाही. पहाटे कधीतरी डोळा लागायचा. औषध आराम सगळं व्यवस्थित चालू होतं. सगळे होईल तेवढा जीवाचा आटापिटा करून तिची काळजी घेत होते. त्यालाही जागरण व्हायची काम आणि ती दोघांना सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागायची. पायऱ्या चढायला त्रास नको म्हणून तिला खालच्या खोलीत शिफ्ट केलं होतं. तिथून आईची खोली ही जवळच होती. तिने आई बाबा तिला त्यांच्याकडे घेऊन यायचं म्हणत होते, पण त्यांचा त्याला नकार होता. पण त्याचा हट्ट रास्ता होता कारण त्याचा हट्ट जास्त होता कारण तिच्या आईला एकटीला सारं झेपलं नसतं. इथे आई आणि वहिनी दोघी होत्या मदतीला आणि त्याने आग्रह करून तिला आई बाबांना तिथेच ठेवून घेतलं. 9वा महिना लागला होता. आता ती खूप थकली होती. चेहरा मलूल वाटत होता. तो जास्तीत जास्त वेळ तिच्या जवळ असायचा. डॉक्टरांनी 3ऱ्या आठवड्यातली तारीख दिली होती. त्याने 1 महिन्याची आगाऊ सुट्टी काढली होती आणि ती रात्र शेवटी आलीच. दिलेल्या तारखेच्या 1 आठवडा आधी रात्री 10च्या सुमारास तिला कळा सुरू झाला. सगळे तसे जागेच होते. घाई आया केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिचं बीपी शूट झालं होतं. डॉक्टर बोलले लगेच डिलिव्हरी व्हायला हवी. नॉर्मल झाली तर ठीक, नाही तर सिझेरियन करावे लागेल. मुकुंद बोलला, काहीही करा डॉक्टर, पण माझ्या अनुला आणि बाळाला वाचवा. आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत. बाकी सगळं परमेश्वराच्या हाती आहे. चल माझ्यासोबत, आपल्याला फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. डॉक्टर पाठ थोपून धीर देत म्हणाले. त्यांच्या समोर कागदपत्रे आली. आई किंवा बाळ कोणाला एकाला वाचवायचे हमी पत्र होते ते. थरथरत्या हाताने त्याने सही केली. डॉक्टर, मी लेबर रूम मध्ये थांबलो तर चालेल का प्लीज? तो थरथरत बोलला, हो ठीक आहे. डॉक्टरांनी परमिशन दिली. त्याने बाहेर आईला सांगितलं आणि तो आत गेला. अनु वेदनेने कणत होती. त्याला पाहून तिला धीर आला. तो तिच्या जवळ गेला. तिला सलाईन लावलं होतं. एरवी साध्या इंजेक्शनला घाबरणारी अनु आज इतक्या वेदना फक्त आपल्या बाळासाठी आणि त्याच्या सन्मानासाठी सहन करत होती. कळ आली की ती अगदी कळवळायची की बघणाऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी. खूप दुखतंय का ग? त्याने हळू तिचा हात हातात घेतला आणि विचारलं. हो, ती मलूल आवाजात म्हणाली. काही हवंय का? पाणी पितेस का? थोडं बरं वाटेल. नको सर, तुम्ही फक्त जवळ राहा. हात सोडू नका माझा. खूप भीती वाटते मला. आई ग, जरा सहन कर. मी तुझ्या वेदना नाही ग वाटून घेऊ शकत. तोही कळवळत होता. तिला त्रास असह्य होत होता. वहिनी सांभाळतील ना हो आपल्या बाळाला, देतील ना आईची माया? पण त्यांना विनू आहे. मग आपल्या बाळाचं कसं होईल? कोणी नसेल तरी चालेल, पण आई तुझी तिला अंतर देऊ नका. तुम्ही तिला अंतर देऊ नका. ती कशी बशी बोलत होती. तू बोलू नको, शांत राहा आणि आता कसलाच विचार करू नकोस. नाही, मी बोलून कसं चालेल? कसं करणार आहात सगळं माझ्या मागे? शांत राहा. तुला काही होऊ देणार नाही मी. तो ताडकन उभा राहिला. खिडकीत पाशी जाऊन बाहेर बराच वेळ बघत होता. रात्रीचे 3 वाजत आले होते तर तिची सुटका होण्याची चिन्हे दिसत नव्हती. बाहेर आणि आत सगळ्यांचा जीव टांगणीलाच लागला होता. तिचा आवाज तिथल्या प्रत्येकाच्या काळजात पिळवटून टाकीत होता. डॉक्टर ऑपरेशन मनावर घेत नव्हते कारण त्यात जास्त धोका होता. सगळे शर्तीने प्रयत्न करत होतो. तो हताशपणे जवळ उभा राहून तळमळणाऱ्या अनुकडे पाहत होता. आणि शेवटी सकाळी 6 वाजता मुकुंदा अशी तिची किंकाळी सगळ्यांच्या कानावर पडली आणि मागोमाग बाळांच्या रडण्याचा आवाज आला. सगळे आनंदले पण क्षणभर, कारण अजून अनुची काही बातमी आली नव्हती. मुलगी झाली. नर्सने येऊन सांगितलं. अनु ठीक आहे ना? बाबांनी धीर करून विचारलं. ते डॉक्टर सांगतील असं सांगून ती निघून गेली. आता अनु घामाघूम झालेली उभी आवळलेल्या मुठी सेल झाल्या. डॉक्टर, माझं बाळ कसं आहे? अगदी तुझ्यासारखा गोंडस आहे बघ. मुलगी झाली तुला, असं म्हणत डॉक्टरांनी बाळाला त्याच्या छातीवर ठेवलं. तो निष्पाप जीव तिला बिलगला आणि आई समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तो जवळच उभा होता. त्याचा हात हातात घेत ती म्हणाली, मुकुंदा, बाबा झालात तुम्ही. लेक दिली मी तुम्हाला, सांभाळा तिला. असं म्हणता म्हणता तिची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी बाळाला नर्सकडे दिलं. अनुला चेक केलं आणि मुकुंद सोबत बाहेर आले. सगळे डोळ्याच्या प्राण आणून वाट बघत होते. डॉक्टर उसाटा टाकत म्हणाले, अनु कोमामध्ये आहे. अजून तिच्यावरचा धोका टळलेला नाही. डॉक्टर, ती शुद्धीवर कधी येईल? वहिनी विचारत होत्या. तो आत्ताच नाही सांगू शकत. काही टेस्ट कराव्या लागतील. उद्या रिपोर्ट आल्यावर समजेल. डॉक्टर म्हणाले. आणि बाळ? आईने विचारलं. बाळ अगदी हेल्दी आहे. थोड्या वेळाने तिला भेटू शकता. नर्स घेऊन जातील तुम्हाला. 3 दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये तिच्या जवळ बसून होता. शेवटी दादाने त्याला कन्व्हिन्स केलं आणि घरी पाठवलं. तो थेट रूम मध्ये आला. दरवाजा लावून घेतला आणि तो
कोसळलाच. पूर्ण रूमभर तिच्या आठवणी पसरल्या होत्या. त्याच्या मनातली अनु आता त्याच्या डायरीतून त्याच्याशी संवाद साधत होती. सगळे लहान लहान सगळे प्रसंग डोळ्यासमोरून जात होते. तिथेच आणखी एक डायरी पडलेली दिसली, पण ती त्याची नव्हती. ते त्याला कळलं होतं. त्याने ती उचलली आणि पहिलं पान उघडलं आणि त्याची नजर अक्षरावरून फिरली. ती अनुने लिहिली आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तिची सुरुवात ही अशी होती: प्रिय मुकुंदा, लग्नानंतर लिखाण सुटलं असं नाही म्हणणार, पण काही कारणास्तव राहून गेलं. पण आज वाटलं की लिहावंसं वाटतंय तुमच्यासाठी आणि आपल्या पिल्लूसाठी. आपल्या बाळाची बातमी जेव्हा आली तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यानंतरच्या डॉक्टरांनी केलेल्या स्टेटमेंट नंतरचा तणाव आणि टेन्शन मला जाणवत होता. पण मी तरी काय करणार? तेव्हा मी फक्त तुमची अनु नव्हते, आपल्या येणाऱ्या चिऊची आई सुद्धा होते. मी घेतला एक निर्णय. माझ्या प्रत्येक निर्णयाला तुमचा पाठिंबा होता आणि या निर्णयाला तो आहे हे मला त्या रात्र कळलं होतं आणि निर्धास्त झाले होते. आठवतंय का? रात्रीच्या चांदण्यात मला नीट झोप लागली की नाही याची खात्री करून अलगद माझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी साधलेला पहिला संवाद आठवतोय का? आणि अशा अनेक आठवणी तिने टिपून ठेवल्या होत्या. बाळाच्या हालचाली, पोटात मारलेली पहिली लात, त्या दोघांचा अबोला त्यांनी मूकपणे पण अगदी तत्परतेने घेतलेली काळजी आणि त्याची रोजची होणारी तगमग सुद्धा तिने अचूक टिपली होती. शेवटी पान डोहाळे जेवण दिवशी होतं. त्यानंतर डायरी कोरी होती, कारण त्या दिवसानंतर ती त्याला खसलेला पाहून दिवसेंदिवस मलूल होत गेली आणि शेवटी अथरुणात होती. तो बराच वेळ ती डायरी उराशी कवटाळून बसला होता. आज आठवडा उलटला होता. तो हॉस्पिटलमध्ये तिच्या जवळ बसून होता. डॉक्टर नुकतेच येऊन गेले होते. आठवडाभर त्याचं स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हतं. दादा जेवणाचा डबा घेऊन यायचे. पुन्हा सकाळी डबा परत न्यायला आले असता रात्रीचं जेवण तसंच पडलेलं असायचं. पण त्यांच्या दिनवाण्या अवस्थेकडे पाहत त्यांना धड रागवता सुद्धा यायचं नाही. जबरदस्ती घरी पाठवलं तरी तिथेही काही वेगळीच परिस्थिती नसायची. तो स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायचा आणि अनुच्या वस्तू घेऊन निहाळत बसायचा. रात्र त्याच्या डोळ्याला डोळा नसायचा. सतत त्याला बेडवर निपचित पडलेली त्याची अनु दिसायची. नीट न खाल्ल्यामुळे त्याची ही प्रकृती ढासळत होती. दाढीचे खूंट वाढलेले, रडून रडून सुजलेले डोळे, जागरणामुळे खोल गेलेले. आजही तो हॉस्पिटलच्या रूममध्ये तिच्या उशाशी बसून होता. ऑगस्टचा पहिला आठवडा होता, तरी बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. वारा सुद्धा सुसाट्याने वाहत होता. तेवढ्यात शेजारच्या वार्डमधून त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो उठून बाहेर त्या वार्डजवळ आला आणि आत डोकावला. त्याचीच मुलगी रडत होती आणि नर्स तिला चमच्याने दूध पाजण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण ती कशीच ते दूध तोंडात घेईना. आई आणि वहिनी दिवसातून एकदा तिला बघून जात असत. त्यांना जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते, कारण विनूची शाळा, दादांचं ऑफिस, सगळ्यांचं स्वयंपाक, हॉस्पिटल मधला डब्बा, सगळ्यांची जबाबदारी वहिनीवर येऊन पडली होती. आई जमेल तशी मदत करत, पण त्यांनाही आता जास्त जमत नव्हते. बाबाही मध्यंतरी येऊन गेले. 1-2 नातेवाईकही आले होते. विनूलाही आणली होती, पण छोटी मा आपल्याशी बोलत नाहीये, तिने आपल्याला जवळ घेतलं नाही म्हणून नाराज होती. 3-3.5 वर्षाची पोर, ती सांगून तरी काय समजणार होते तिला. तिची समजूत घालता घालता सगळ्यांच्या नाकी नऊ आले होते. अनुला बरं नाहीये सांगितल्यावर जरा उरमली होती. घ्या तिला माझ्याकडे. दरवाजात उभं राहून तो म्हणाला. आवाजासरी नर्सने मागे वळून पाहिलं. तिने पाळण्यातून बाळाला उचललं आणि त्याच्याकडे दिलं. तिला उराशी कवटाळून तो तिच्या रूमच्या दिशेने गेला. तिचं रडणं सुरूच होतं. त्याने अलगद अनुच्या कुशीत ठेवलं. ती बिलगून आणखीच रडू लागली. तो अनुला बघत बोलू लागला. काय ग हे? आता का झोपून राहिलीस? तिच्यासाठी मरणाच्या दारातून गेलीस ना, मग आता तुझ्या हृदयापर्यंत तिचा डाहो ऐकू जात नाही का? उठ की एक वार बघ ना तिच्याकडे. घे ना तिला खुशीत. बघ तुझ्या प्रेमाला भुकेलं येते लेकरू. आणि मी माझं काय प्रेम केलंस माझ्यावर? साथ दिलीस मग आजच का? ये बायको, ये ना ग परत माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी ये ना. नाही ग आता सहन होतं, असं म्हणत तो गुडघ्यावर बसून चेहरा हातात लपून रडू लागला. एवढ्यात बाळाचं रडणं बंद झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि हुंकार त्याच्या कानी पडला. त्यांनी वर पाहिलं अन खालचा ओठ दाताखाली दाबत अश्रू भरल्या बंद डोळ्यांनी बाळाला कुशीत घेऊन पाजत होती. तिला पाहणा फुटला होता. अनु तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच. पिल्लू पाहिलं का आपले बाबा कसं मुळमुळ रडताय ते? असं म्हणत ती गालातल्या गालात हसू लागली. तिला हसताना पाहून तो मनोमन सुकावला. त्याची अनु मरणाच्या दारातून परत आली होती. तिच्या जवळ जात त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकले आणि डॉक्टरांना बोलवायला गेला. फोन करून घरच्यांना बोलवून घेतलं. सगळे येताच डॉक्टरांनी तिच्या जीवावरचा धोका टळला असल्याची खुशखबरी दिली. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेऊन तिला आणि बाळाला घरी आणलं. 12व्या दिवशी धूमधडाक्यात बारसं पार पाडलं आणि नाव ठेवलं मीरा.
मुकुंद राधाची मीरा.